पांडवांच्या सेनेचं सामर्थ्य बघून. दुर्योधन आता स्वतःच्या सेनेचा गौरव मानतो. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम अयनेषु च सर्वेषु यथा भागम वस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. आमचं सैन्य भीष्मद्वारे रक्षित असूनही अपुरम वाटतं, पण पांडवांचं सैन्य भीमाच्या नेतृत्वाखाली पूर्ण आहे. सैन्यातील सर्व योद्ध्यांनी भीष्मांचं रक्षण करावं. ही केवळ तुलना नाही, ही आहे दुर्योधनाच्या मनाची असुरक्षित कबुली. कारण दुर्योधनाला माहित आहे, भीष्म पडले तर त्याचं युद्ध आधीच हरलेलं आहे. तस्य संजनयन्धर्षं कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चै शंखम दध्मौ प्रतापवान. कुरुवंशातील पराक्रमी थोर भीष्मांनी सिंहासारखी गर्जना करत शंख फुंकला. तो शंख केवळ आवाज नव्हता, ती होती युद्धाची घोषणा. ती होती कर्मभूमीत उतरायची तयारी. भीतीमुळे केव्हा गर्जना केली जाते, तर कधी ती गर्जना असते आत्मबलाची घोषणा. भीष्मांचा शंख म्हणजे फक्त रणासाठीचा नाही, तो होता धर्मासाठीचा. पुढच्या भागात शंख वाजवतील पांडवही, पण त्यांच्या सुरामध्ये असेल धर्माचा ध्वनी. भेटूया पुढच्या श्लोकात फक्त भगवद्गीता शॉर्ट्सवर.